ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधले जगात सर्वोत्तम राजे होते, अगदी त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या स्त्रियांमधल्या जगाच्या पाठीवरच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या. हा अहिल्यामातेचा खरा इतिहास आहे. ज्या हिंदू धर्माचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे ना, तो हिंदू धर्म टिकवण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं आहे. अरे हिमालयापेक्षाही जास्त उंचीचं शौर्य आणि पराक्रम होता अहिल्यामातेचा. हळूहळू त्याला सह्याद्री एवढं करत करत आता एखाद्या टेकडी एवढं करून सारा इतिहास गायब झाला आमच्या डोळ्यासमोरून. बांधवांनो, पुराणामध्ये गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली. पण या देशाच्या मातीमध्ये 29 वर्ष एक स्त्री असताना सुद्धा आदर्श राज्यकारभार करणारी पुण्यश्लोक अहिल्या माता मात्र अजूनही आम्हाला समजलेल्या दिसत नाही. पुराणातल्या अहिल्याला ऋषीनं शाप दिला, तिचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाच्या स्पर्शानं तिचा उद्धार झाला की नाही मला माहीत नाही. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शानं रामासहित सगळ्या देवांचा उद्धार झाला, हे मात्र आम्हाला विसरून चालणार नाही. कारण अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये मल्हारराव फक्त त्यांचे सासरे नाही आहेत, तर अहिल्यादेवी होळकरांचे गुरु म्हणून सुद्धा मल्हाररावांची भूमिका फार महत्त्वाची. आणि मुळातच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचं आहे. कारण मल्हारराव म्हणजे शौर्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे धाडस, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्यादेवींच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली कौतुकाची थाप. मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षांच्या सुनेला शिकवलंय युद्ध कसं लढायचं, तलवार कशी चालवायची, भाला कसा चालवायचा. युद्ध रणांगणावरती ज्यावेळी सुरू होतं, तोफांचे भयानक आवाज होतात, त्यावेळी निधड्या छातीनं त्याला कसं सामोरं जायचं हे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना शिकवलंय. अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काटेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अखंड हिंदुस्थानमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 5000पेक्षा जास्त मंदिरं बांधली, हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कित्येक धर्मशाळा बांधल्या, विश्रामगृह बांधली, पानपोया बांधल्या, बारवा बांधल्या, तलाव बांधले. इतकं सगळं धार्मिक कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अहिल्यादेवी होळकरांची धार्मिक प्रतिमा संपूर्ण जगभरात पोहोचली. म्हणजे हातात शिवपिंड घेतलेला अहिल्यादेवी होळकरांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतः हयात असतानाच हातात शिवपिंड घेतलेल्या स्वतःच्या मूर्ती तयार करून घेतल्या होत्या. आज सुद्धा पंढरपूर, नाशिक, अयोध्या आणि वाराणसीतले जे 3 घाट स्वतः अहिल्यामातेनं बांधलेत ना, त्या ठिकाणी हातात शिवपिंड घेतलेली अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती जी स्वतः अहिल्यामातेनंच हयात असताना तयार करून घेतली होती, ती आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तीर्थक्षेत्रांच्या विकासामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं कार्य फार महत्त्वाचं आहे. कारण या देशामधल्या 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनीच केला आहे. परकीय आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेलं अयोध्येतलं राम मंदिर बांधवांनो मागच्या वर्षी नव्यानं बांधलं गेलं. अयोध्येतलं राम मंदिर नव्यानं बांधलंय म्हणून आम्हाला प्रचंड आनंद झाला. देशभरामध्ये प्रचंड उत्साह होता. लोकांनी घरावरती गुढ्या उभारल्या, अक्षरशः दिवाळी साजरी केली. विचार करा, एक राम मंदिर, जगभरातल्या हिंदूंची अस्मिता असणारं हे राम मंदिर पुन्हा उभं राहिलं, याचा आम्हाला एवढा आनंद झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 5000पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार केला. स्वतः अहिल्यामातेनं हजारो मंदिरं त्या काळी बांधली. त्यावेळी या देशामध्ये काय वातावरण असेल, त्यावेळी या देशामध्ये लोकांमध्ये काय उत्साह असेल. नुसता विचार केला ना, कल्पना केली तरी अंगावरती काटा उभा राहतो. या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं कार्य आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचा जेजुरीगड हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधला. पण नंतरच्या काळात त्या जेजुरी गडाच्या बाजूला अहिल्यादेवी होळकरांनी असंख्य बांधकामं केली. यात्रेकरूंसाठी, वाटसरूंसाठी राहण्यासाठी खोल्या बांधल्या, अन्नछत्र उभी केली, पानपोया बांधल्या, विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, अनेक मोठमोठ्या तलाव तयार करून ठेवल्या. आज सुद्धा कधी जेजुरीला गेला ना तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं हे सगळं बांधकाम तुम्हाला जेजुरीमध्ये आजही पाहायला मिळेल.
फक्त जेजुरीच नाही तर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, जिथं महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लोक दर्शनासाठी येतात। दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कुलदैवत आहे। त्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि त्या ठिकाणी विहिरी बांधण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं होतं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनीच केला। इतकंच काय तर पुण्यामध्ये चिंचवडला अहिल्यादेवी होळकरांनी अन्नछत्र बांधली होती, याचे उल्लेख आज सुद्धा आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात। जो तुळशीबागेचं मंदिर आहे त्या राम मंदिरासाठी अहिल्या मातेनं इंदोर वरून निधी पाठवला होता, याचे पुरावे आज सुद्धा बऱ्याच कागदपत्रांमध्ये सापडतात। म्हणजे ज्या वेळी धर्माचा विषय त्यावेळी सगळ्यात आधी अहिल्या मातेनं धर्म कार्यासाठी स्वतःचं योगदान दिलंय, हा अहिल्या मातेचा खरा इतिहास आहे। तत्कालीन इंग्रज अधिकारी जॉन माल्कमनं त्याच्या माय मेमरीज इन सेंट्रल इंडिया या पुस्तकात असं लिहून ठेवलंय की अहिल्यादेवी होळकर एवढ्या समर्थ शासिका आहेत की त्यांच्या हयातीमध्ये आणि 29 वर्षाच्या दीर्घ कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यावर एकदाही थेट आक्रमण झालं नाही। नवे तर त्यांच्या राज्यावर आक्रमण करण्याची कोणाची हिंमतच झाली नाही। आणि हे मी सांगत नाही, जॉन माल्कम नावाच्या इतिहास तज्ज्ञानं इंग्रजानं त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय। म्हणजे अहिल्यादेवी होळकर एवढ्या प्रचंड बुद्धिमान आहेत, एवढ्या प्रचंड शूरवीर आहेत, त्यांची प्रशासनावर एवढी जरब आहे, एवढा दरार आहे की त्यांच्या राज्यावर आक्रमण करण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती। कारण आक्रमण झाल्यानंतर जागं होण्याऐवजी आपल्या राज्यावर आक्रमण होऊच नये यासाठी आधी उपाययोजना करण्याची अहिल्यादेवींची जी प्रचंड बौद्धिक क्षमता होती ना, ती वाखाणण्याजोगी होती। म्हणजे इतक्या वर्षानंतर आज सुद्धा आपण म्हणतोच ना, या देशात असं गाव नाही जिथं माझ्या अहिल्या मातेचं नाव नाही। कारण या देशात कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, अहिल्या मातेनं केलेल्या कार्याच्या पाऊलखुणा आज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। म्हणजे जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठोबा, तिकडं कोल्हापूरचा ज्योतिबा, या सगळ्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या कार्याच्या पाऊलखुणा आजही पाहायला मिळतात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जगातल्या सर्वोत्तम महिला शासक होत्या, हे आम्ही अगदी अभिमानानं म्हणतो ना, ते उगाच नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळामधली बरीचशी पत्र आज सुद्धा उपलब्ध आहेत। रियासतकार सरदेसाई त्यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये अहिल्यादेवींच्या काळामधल्या एका पत्राचा संदर्भ दिला आहे। हे पत्र पेशवा नाना फडणवीस यांनी महादजी शिंदेंना लिहिलंय। खरं तर होळकरांच्या राज्याची त्या काळी दुहेरी व्यवस्था होती। म्हणजे राज्यकारभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाहणार आणि सैन्याची व्यवस्था हे तुकोजी होळकर महाराज पाहतील, अशी दुहेरी व्यवस्था होळकरांच्या राज्याची होती। पण पेशवा नाना फडणवीसांना मात्र ही व्यवस्था मान्य नव्हती। त्यांचं असं मत होतं की घोड्यावर एक जण बसलाय आणि लगाम दुसऱ्याच्या हातात, असं कशाला पाहिजे। नाना फडणवीसांना असं वाटत होतं की बाईला 5 गावं द्या आणि शांत बसू द्या। या पत्राला उत्तर देताना स्वतः महादजी शिंदे असं म्हणतायत की अहिल्याबाई एवढ्या शूरवीर आणि बुद्धिमान आहेत की जर तुम्ही 5000ची फौज पाठवली ना तर अहिल्याबाई घाबरणार नाहीत। बाई तुमच्या समोर 25000ची फौज घेऊन उभ्या राहतील, एवढी धमक अहिल्याबाईंमध्ये आहे। जगात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आली असतील ना तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरती आलीत। कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावांचं निधन झालं, सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावई यशवंत फणसेंचं निधन झालं। राज्य करू शकेल असा कर्ता पुरुषच घरात उरला नाही। अशा वेळी स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी एक स्त्री असताना सुद्धा स्वतः राज्य करण्याचा निर्धार केला। पण आपल्याकडे म्हणतात ना, चांगल्या कामात मांजरांपेक्षा माणसंच जास्त आडवे जातात। ज्यावेळी अहिल्यादेवी होळकर स्वतः राज्याच्या गादीवरती बसल्या ना, त्यावेळी गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवानानं राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रात तो लिहितो, होळकरांच्या राज्याचा कुणीही वारस जिवंत राहिलेला नाही, बाई एकटी आहे, अबला आहे, आक्रमण करून तू हे प्रचंड वैभव असणारं राज्य बळकावून घे आणि आल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तात्काळ 30,000ची फौज घेऊन
राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चाल करून आला. पण अहिल्यादेवी होळकरांची दूरदृष्टी बघा. अहिल्यादेवी होळकरांनी अगोदरच आपल्या राज्यातल्या स्त्रियांना शस्त्रास्त्र चालवायला शिकवली, लढाईचं प्रशिक्षण दिलंय आणि 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करून ठेवलेली आहे. अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या राज्यातल्या स्त्रियांना प्रशिक्षण देऊन 5,000 सैनिक स्त्रियांची स्वतंत्र फौज तयार केली. पण केवळ तलवार हाती असून चालत नाही, तलवारीबरोबर बुद्धी चातुर्य सुद्धा असावं लागतं. होळकरांच्या राज्यावर चाल करून आलेल्या राघोबा पेशव्याला अहिल्यादेवी होळकरांनी एक पत्र लिहिलं. त्या पत्रात अहिल्यादेवी होळकर असं लिहित आहेत, मी एक अबलाबाई असं समजू नका. खांद्यावरती भाला टाकून रणांगणात उभी राहील ना, त्यावेळी प्रचंड जड जाईल तुम्हाला. माझ्या पूर्वजांनी खुशमस्करी करून हे राज्य मिळवलेलं नाहीये, तर तलवार गाजवून हे राज्य उभं केलंय. माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आपण सैन्य घेऊन आलात, पण तुमची ही इच्छा मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. माझ्या आधिपत्याखाली तयार केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल. जर मी हरले ना, तर कोणी नावं ठेवणार नाहीत. पण जर तुम्ही हरलात ना, तर एका महिलेकडून हरलात म्हणून तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या. ज्यावेळी हे पत्र राघोबा पेशव्याने वाचले ना, अहिल्यादेवींचे कणखर शब्द ऐकून राघोबा तिथंच गार पडलाय. त्यांना लढाईचा विचार सोडून दिलाय आणि आपली 30,000ची फौज घेऊन अहिल्यादेवी होळकरांना शरण आलाय. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र अहिल्यादेवी होळकरांना अवगत होतं.